नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं टीच विथ प्रतिभा या चॅनलमध्ये। आज आपण जिल्हा न्यायालय भरती प्रश्नसंच बघणार आहोत। महाराष्ट्रातील समाज सुधारक व त्यांची कार्य या टॉपिकवरती आज आपण क्वेश्चन बघणार आहोत। चला तर बघूया। प्रश्न क्रमांक 1, गोपाळ गणेश आगरकर हे कोणत्या वृत्तपत्राशी संबंधित नाहीत? कोणत्या वृत्तपत्राशी संबंधित नाहीये ते? राष्ट्रवाद। कुठल्या? राष्ट्रवाद या वृत्तपत्राशी ते संबंधित नाहीये। गोपाळ गणेश आगरकर यांच्याविषयी बघा। गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म 14 जुलै कधी झाला? 14 जुलै 1856 ला त्यांचा जन्म झाला आणि त्यांचा मृत्यू बघा 17 जून 1895। काय? 17 जून 1895। हे एक भारतीय समाज सुधारक, शिक्षक, तज्ञ आणि भारतातील महाराष्ट्राचे विचारवंत। महाराष्ट्राचे कोण होते ते? विचारवंत म्हणून त्यांना ओळखले जात होते, गोपाळ गणेश आगरकर यांना। ते एकेकाळी बाळ गंगाधर टिळक यांचे जवळचे कोण होते? सहकारी होते। जवळचे कोण होते? सहकारी होते। असा पण प्रश्न येऊ शकतो, बाळ गंगाधर टिळक यांच्या जवळचे सहकारी कोण? तर गोपाळ गणेश आगरकर हे त्यांच्या जवळचे सहकारी होते। टिळकांसह ते न्यू इंग्लिश स्कूल बघा, टिळकांसह ते न्यू इंग्लिश स्कूल, डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि फर्ग्युसन कॉलेज यासारख्या अनेक शैक्षणिक संस्थांचे ते कोण होते? सहसंस्थापक होते। कोण होते? सहसंस्थापक होते। कोण? गोपाळ गणेश आगरकर। ते केसरी साप्ताहिकाचे पहिले संपादक बघा, ते केसरी साप्ताहिकाचे पहिले संपादक होते। कोण होते? संपादक। कुठल्या वृत्तपत्राचे? साप्ताहिकाचे, केसरी या साप्ताहिकाचे। आणि सुधारक या नियतकालिकेचे ते संस्थापक होते आणि संपादक सुद्धा होते। संस्थापक आणि संपादक सुद्धा सुधारक। गोपाळ गणेश आगरकरांनी कुठलं नियतकालिक लिहिलेलं आहे? सुधारक। त्याचे संस्थापक आणि संपादक गोपाळ गणेश आगरकर होते। ते फर्ग्युसन महाविद्यालयाचे दुसरे प्राचार्य होते बघा। फर्ग्युसन कॉलेजचे महाविद्यालयाचे ते कोण होते? दुसरे प्राचार्य होते। आणि ऑगस्ट 1992 पासून त्यांच्या मृत्यूपर्यंत ते या पदावर कार्यरत होते। कधीपासून? 1882 पासून ते 1882 पासून ते जॉईन झाले, तर केव्हापर्यंत? त्यांच्या मृत्यूपर्यंत ते काय होते? पदावर कार्यरत होते। प्रश्न क्रमांक 2, केसरी हे वर्तमानपत्र कोणी सुरू केले? केसरी हे वर्तमानपत्र बाळ गंगाधर टिळक यांनी सुरू केले। कोणी? बाळ गंगाधर टिळक यांनी सुरू केले। बघा, बाळ गंगाधर टिळक म्हणजेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक। त्यांना काय बोलायचे? लोकमान्य टिळक। ते भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे प्रमुख नेते होते बघा। भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे कोण होते ते विद्यार्थी मित्रांनो? प्रमुख नेते होते। भारतीय राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळीचे प्रवक्ते म्हणून वर्तमानपत्र वापरले जात होते आणि केसरी मराठा ट्रस्ट आणि टिळकांच्या वंशजांकडून ते प्रकाशित केले जात होते। केसरीवाडा बघा, केसरीवाडा, नारायणपेठ, पुणे येथून बाळ गंगाधर टिळक यांची 2 वर्तमानपत्रे कुठली? केसरी आणि मराठा। कुठली? केसरी आणि मराठा ही 2 वृत्तपत्रे त्यांची बघा। केसरी कुठल्या लँग्वेज मध्ये होती? मराठीमध्ये। केसरी मराठी लँग्वेज मध्ये आणि मराठा इंग्लिश लँग्वेज मध्ये त्यांनी काय केली? 2 वर्तमानपत्रे त्यांची कुठे होती? केसरीवाडा, नारायणपेठ येथून बाळ गंगाधर यांची 2 वर्तमानपत्रे होती। कुठली? केसरी आणि मराठा। प्रश्न क्रमांक 3, पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला? पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो? दादाभाई नौरोजी यांनी लिहिलेला आहे। हा कशावरती आहे? अर्थशास्त्र या विषयावरती हा ग्रंथ लिहिलेला आहे। यांनाच अर्थशास्त्राचे भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून सुद्धा दादाभाई नौरोजी यांना ओळखले जाते। अर्थशास्त्राचे जनक कोण आहेत? दादाभाई नौरोजी। प्रश्न क्रमांक 4, ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? बघा विद्यार्थी मित्रांनो, ब्राह्मो समाजाची स्थापना राजा राममोहन रॉय यांनी केली। कोणी केली? राजा राममोहन रॉय। प्रश्न क्रमांक 5, तुम्ही मला रक्त द्या, मी तुम्हाला स्वातंत्र्य देतो।
असे कोणी म्हटले? सुभाषचंद्र बोस यांनी म्हटले. कोणी म्हटले? सुभाषचंद्र बोस यांनी म्हटले. तुम्ही मला रक्त द्या, मी तुम्हाला स्वातंत्र्य देतो, असे कोणी म्हटले? सुभाषचंद्र बोस यांनी म्हटले. प्रश्न क्रमांक 6. गोपाळ गणेश आगरकर यांनी शेक्सपियरच्या कोणत्या नाटकाचे मराठीत रूपांतर केले? गोपाळ गणेश आगरकर यांनी शेक्सपियरच्या कोणत्या नाटकाचे, कुठलं नाटक आहे ते? हॅमलेट. कुठलं नाटक? हॅमलेट. हॅमलेट या नाटकाचे मराठीत रूपांतर केले. कोणी? गोपाळ गणेश आगरकर यांनी. कोणाचं नाटक होतं ते? शेक्सपियर. कोणाचं? शेक्सपियर. प्रश्न क्रमांक 7. सत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणते होते? सत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणते होते? दीनबंधू. कुठले? दीनबंधू हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते. प्रश्न क्रमांक 8. राजश्री शाहू महाराजांचे उच्च शिक्षण कुठे झाले? कुठं झाले राजश्री शाहू महाराजांचे उच्च शिक्षण? राजकोट. कुठं? राजकोट या ठिकाणी राजश्री शाहू महाराजांचे उच्च शिक्षण झाले. प्रश्न क्रमांक 9. लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ ब्लँक या तुरुंगात मंडाले या तुरुंगात लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य ग्रंथ लिहिला. प्रश्न क्रमांक 10. राजश्री शाहू महाराजांनी शास्त्र जगद्गुरू या पदावर सर्वप्रथम कोणाची नेमणूक केली? कोणाची नेमणूक केली? लक्ष्मण सदाशिव पाटील. कोणाची? लक्ष्मण सदाशिव पाटील यांची नेमणूक केली. प्रश्न क्रमांक 11. ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली? या शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? महर्षी कर्वे यांनी केली. कोणी? महर्षी कर्वे. प्रश्न क्रमांक 12. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कोठे केले? मनुस्मृतीचे दहन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कुठे केले? महाड या ठिकाणी केले. कुठं? महाड. प्रश्न क्रमांक 13. पाटील स्कूल व तलाठी स्कूलची स्थापना कोणी केली? पाटील स्कूल व तलाठी स्कूलची स्थापना शाहू महाराजांनी केली. कोणी? शाहू महाराजांनी केली. प्रश्न क्रमांक 14. महर्षी कर्वेंना महिला विद्यापीठासाठी देणगी कोणी दिली? महिला विद्यापीठासाठी देणगी महर्षी कर्वेंना कोणी दिली? ठाकरसी यांनी दिली. कोणी? ठाकरसी यांनी दिली. प्रश्न क्रमांक 15. उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कोठे चालवले? मुंबई या ठिकाणी चालवले. कुठे? मुंबई या ठिकाणी आकाशवाणी केंद्र चालवले. सो फ्रेंड्स, अशा प्रकारचे क्वेश्चन समाज सुधारक व त्यांची कार्य याच्यावर विचारण्यात येतात. तर बघा, क्वेश्चन खूप महत्त्वाचे क्वेश्चन आहेत. जिल्हा न्यायालय भरती तसेच कारागृह विभाग त्यासाठी खूप महत्त्वाची क्वेश्चन आहेत. चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा, जेणेकरून मी जे व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येणार आहे आणि जास्तीत जास्त